राज्यभरामध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक नेता, प्रत्येक उमेदवार हा पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. आपल्यासोबत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आहेत. त्यांच्याही पायाला इजा झालेली आहे आणि तेही पायाला भिंगरी लावूनच त्यांच्या मतदारसंघातील गंगाखेड असेल, पूर्णा असेल या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवत आहेत आणि तेही स्वतंत्रपणे. काय महायुतीचे महत्वाचे शिलेदार आहेत तुम्ही? का निवडणूक इथं स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला तुम्ही? हे निर्णय आम्ही तर पहिल्या वेळेस तर मी हेच सांगितलं होतं किंवा मी युतीतला एक सदस्य आहे आणि निश्चित आपण युती करून लढलं पाहिजे. पण शेवटी काही निर्णय घेतले, राष्ट्रवादीने निर्णय घेतला, भाजपने निर्णय घेतला की आम्हाला केले चलो एकट्याने लढायचं. मग शेवटी त्याप्रमाणे मलाही निर्णय घ्यावा लागला, कारण मतदारसंघ माझा असल्यामुळे, या मतदारसंघातला माझा असल्यामुळे मला जिम्मेदारी सगळ्यांनी मला द्यायला पाहिजे होती. राष्ट्रवादीनं मला जिम्मेदारी द्यायला पाहिजे होती, भाजपनं मला जिम्मेदारी द्यायला पाहिजे होती किंवा तुमचा मतदारसंघ आहे, तुम्ही लढा आणि तुमच्यासोबत आमचे काही घेऊन हे करून मला ती नगरपालिका द्यायला पाहिजे, तशी दिली नाही आणि स्वतः त्यांनी उमेदवार उभं केल्यावर मला उमेदवार उभा करावा लागला. काय वाटतं, एकूण स्थानिक विकास आघाडी तुम्ही करतायत? एकीकडं पालकमंत्री यांची प्रतिष्ठा इथं लागलेली आहे, दुसरीकडे धनंजय मुंडे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे, काँग्रेसचंही आव्हान आहे. एवढे दोन नेते तगडे इथे आहेत आणि तुम्ही स्थानिक विकास आघाडी घेऊन लढताय. नाही, मी गंगाखेड शहर विकास आघाडी घेऊन जो लढतोय ते फक्त विकासावर मी म्हणजे निवडणूक लढतोय. आपण जर बघितलं, या शहरामध्ये 40-50 वर्षामध्ये जे कामं झाले नाहीत ते कामं आज जवळजवळ मी इथं ह्या शहरामध्ये 1100 कोटी रुपयाचे कामं या शहरामध्ये आता चालू आहेत. फक्त 200 कोटीचा जो पुलाचं ब्रिजचं जे काम आहे ते थोडंसं उद्घाटन झालं नाही, बाकी 900 कोटीचे कामं सुरू आहेत. आणि ब्रिजचं न होण्याचं कारण जे उमेदवार आज आहेत ते उमेदवार कोर्टात गेलेत हे ब्रिज होऊ नये म्हणून. कुठले, राष्ट्रवादीचे का भाजपचे? भाजपचे उमेदवार ते कोर्टामध्ये गेलेले आहेत हा ब्रिज होऊ नये म्हणून. त्यामुळे निश्चितच त्याचं पनिशमेंट त्यांना जनता देणार आहे. आणि दुसरे जो राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते 135 कोटीचे जे रोड होते त्याच्या विरोधात ते होणे म्हणून ते कोर्टामध्ये गेलेले होते. त्याच्यामुळे त्याचे जनता फार हुशार आहे, जनता बोलून दाखवत नाही, पण जनता ही विकासाच्या पाठीमागं आहे आणि विकासाच्या पाठीमागं असल्यामुळे जनता विकासाला मत देणार आहे. आज तुम्ही जर बघा, भव्य दिव्य SDM बिल्डिंग आणि तहसील बिल्डिंग झालेली आहे, भव्य दिव्य नगरपालिकेची आमची बिल्डिंग झालेली आहे, क्रीडा संकुलन झालेलं आहे, पंचायत समितीची बिल्डिंग आता उभी होत आहे, नाट्यगृह उभं होत आहे, कोर्टाची बिल्डिंग जवळजवळ म्हणजे 5वा फ्लोअर कोर्टाचा कंप्लीट झालेला आहे. म्हणजे अनेक असे कामं झाले आहेत आणि जवळजवळ आता 110 कोटीची जी वॉटर सप्लायची जे कामं आहेत ते सुरू झालेले आहेत. गाव जागोजाग आपण बघा, जागोजाग असे पाईप पडलेले आहेत आणि ते 1 वर्षामध्ये ते पूर्ण गंगाखेडला शुद्ध पाणी मिळणार आहे. आणि गंगाखेड वासियाला एवढं मिळतं किंवा एवढे कामं सुरू आहेत. या कामाचा शेवट करायचा असेल, कामं पूर्ण कंप्लीट करायचं असेल तर साहेबाला आपल्याला निवडून द्यावं लागेल, हे जनतेच्या लक्षात आहे. आणि बघा, साहेबाचे जवळ आता 1 वर्ष झाले, आणखी 4 वर्ष साहेबाचे बाकी आहेत निवडणुकीमध्ये. म्हणजे माझा टर्म आणखीन 4 वर्षाचा बाकी आहे. नगराध्यक्ष माझा दिला पाहिजे, नगराध्यक्ष मी डबल इंजिन झालं आणि वरी सरकार ट्रिबल इंजिन होतं आमचं. त्याच्यामुळे सरकार जनतेला कळतं ते सगळं की आपण काय केलं पाहिजे. आणि निश्चित ही गंगाखेडची जनता हुशार आहे आणि निश्चितच याला विकासाला मतदान करेल. आणि सरकारमधले जे 2 घटक आहेत ते तुमच्या विरोधामध्ये इथं प्रचार करतायत की तुम्ही जे विकास म्हणलेत की 1100 कोटींचे तुम्ही कामं केले, ते सगळं ह्या विकासाचा मार्ग जो तो भ्रष्टीकरण, रस्ते खराब आहेत, जे केलेले रस्ते खराब केलेले आहेत, अजून जे काय करतायत ते सगळं निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप ते स्वतः प्रचारात करतायत. अहो, पण ज्या रस्त्यावर उभा टाकून जे प्रचार म्हणजे ते आरोप करतायत तो रस्ता मी खाली केलेला आहे. ज्या बिल्डिंगमध्ये त्यांनी फॉर्म भरायला गेले तिथं सेल्फी घेत आहे की खूप चांगली बिल्डिंग आहे म्हणून. आणि मग कसं मग कामं कसे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे किंवा कामं बोगस केली, ते कसे बोगस, सेल्फी कशाला घेत आहे? त्या रोडवर ज्या रोडवर ते सभा घेत आहे ते रोड आम्ही केलेला रोड आहे तो. त्याच्यामुळं जनता डोळे उघडून बघत असते. त्यांचे जरी डोळे झाकलेले असले, त्यांना काही दिसत नसलं तरी जनतेला दिसतंय ते. आणि जनतेला माहीत आहे की विकास केलेला आहे, चांगले कामं होते. 50-50 वर्ष त्या रोडला काही होणार नाही असे रोड केलेले आहेत. आता एक नाचता येत नाही अंगणवाकडे म्हणायला त्या अर्थ नाही ना. शह देणार समजा भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार असं काँग्रेसलाही शह देणार, रत्नाकर गुट्टे नाही, यांची स्थानिक मी विकास शेह आघाडी. देण्यापेक्षा विकासाच्या याच्यावर म्हणजे विकासाच्या जोरावर मी निवडणूक लढवत आहे. आणि माझे उमेदवार बघा तुम्ही, मी उमेदवार एक व्यापारी उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्षपदाचा. बाकी सगळ्या न्याय दिला. मी जवळ 8 नगरसेवक माझे मुस्लिम समाजाचे आहेत, इतर समाज असे एकदम चांगले उमेदवार दिले. जे उमेदवार असे उमेदवार आहेत मी
की 3-3, 4-4 वर्षापासून त्या सभागृहा म्हणजे त्या वार्डामध्ये प्रभागामध्ये काम करणारे उमेदवार मी दिलेले आहेत. आणि आज जर बघितलं आता हे सगळे आम्ही म्हणजे नॅशनल पक्ष आहेत, मोठे पक्ष आहेत, त्यांना साधे उमेदवार सगळे मिळालेले नाहीत. त्यांनी कुठलेही उमेदवार असे उभे केले तुम्ही बघा जरा चौकशी जर केली तर तुम्हाला कळेल. साधे उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत. तर दुसरा एक इतिहास आहे या मतदारसंघाचा की धनलक्ष्मीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो असा आरोप केला जातो. या निवडणुकीमध्ये हा आरोप पुसून काढणार का? नक्कीच पुसून काढणार, कारण का विकासाला मी वोट मागतोय आणि विकासाला वोटी गावखेडची जनता देणार आहे. तर हे होते असं म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे ज्यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावरच इथं निवडणूक लढवतात. सुरुवातीला जेव्हा माझा मतदारसंघ असताना मला महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा न दिल्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवावी लागते. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, गंगाखेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.